मतांसाठी हिंदू टेरर हा शब्द निर्माण केला। मालेगाव निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड झालं। हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत होता, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपवून घेणार नाही, बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिलाय। धनंजय मुंडेंनी माझी 3दा भेट घेतली, मात्र भेटीमध्ये मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं फडणवीसांनी सांगितलं। मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असल्यास तिघं एकत्र ठरवू, असं फडणवीस म्हणाले। मोठा रोष असल्याने आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं। सध्या मंत्रिमंडळात आता दुसरा कोणता बदल होण्यासंदर्भात चर्चा नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलेलं आहे, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठोयठोय करू नका, असंही अजित पवार या कार्यक्रमावेळी बोलताना म्हटले। पुण्यामध्ये अजित पवारांना आपल्या भाषणातून फटकेबाजी करत आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना त्यांनी तंबी दिलेली आहे। तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, कधी कुठे काही चूक होऊ देऊ नका, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय। भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेमध्ये सर्व यंत्र योग्य स्थितीमध्ये असल्याचं तपासणी अंती स्पष्ट केलं। जालन्यामध्ये मध्यरात्री भर रस्त्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। जुना जालना भागातील मुजेत चौकातील ही घटना असून पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं आलेल्या दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला। गोळीबारात व्यक्ती गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय। गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे, यामुळे विद्यार्थ्यांना खड्डेमय मार्गातून प्रवास करावा लागतोय। गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मोठा त्रासही सहन करावा लागतोय। चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्यानं विद्यार्थी हैराण झाले। सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी रोहित पवारांनी संकल्प केल्याप्रमाणे त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबियांना नवीन वास्तू बांधून देत असल्याचं त्याचं लोकार्पण केलं। अकोल्यातील वाडेगाव येथे मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणाऱ्या 2 माकडांपैकी वनविभागानं एका माकडाला जेरबंद केलेलं आहे। गावात धुमाकूळ घातल्यानं गावकरी हैराण झाले होते। अखेर त्यांना जेरबंद केल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय। भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील मुख्य तलाव फुटला। तलाव फुटल्यानं 400 हेक्टरमधील पीक पाण्याखाली गेले। साकोली लाखोंदूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। हिंगोलीच्या कयाधू नदीवरील बंधारा फुटून शेतात पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह बंधारा दुरुस्तीची मागणी केली आहे। नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार खरं तर समोर आलाय। कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे। रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्यानं आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। आजपासून पुढील 10 दिवस धाराशिवच्या तुळजाभवानीचं दर्शन बंद ठेवलं जाणार आहे। मंदिर गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 10 दिवस दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना महर्षी वाल्मिकी संघाच्या अध्यक्षांनी उघडकीस आणली आहे। त्यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप करत असं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांनी पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। पालघरमधील दादडे भावरपाड्यातील पालकांना विद्यार्थ्यांसह 2 किलोमीटर चिखल तुडवत शिक्षणाची वाट शोधावी लागते। शिक्षण घेण्यासाठी आम्हाला पक्का रस्ता द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। निफाड सहकारी साखर कारखान्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। निफाड कारखाना बिबट्यांचा अड्डा बनला असून या परिसरात नर मादीसह बिबट्यांच्या 2 बछड्यांचा वावर पाहायला मिळालाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथे गेल्या 4 वर्षांपासून रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। सततचे होणारे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्यानं नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचं उद्घाटन करण्यात आलं। पुण्यातील एसबी रोड या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला।
कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारी वाढत असल्यानं कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलेला आहे। जळगावातील 3 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करत 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजनेकरता अर्ज करण्याची मुदत संपली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी या विमा योजनेसाठी अर्ज केले असून गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या 7 लाखांनी घटलेली आहे। नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर झालाय। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधकाम विभागानं हा रस्ता नव्यानं तयार केलेला आहे, मात्र अवघ्या महिन्याभरात या रस्त्यावर खड्डे पडल्यानं या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, नागपूर ते इटारसी दरम्यान 4थ्या रेल्वे मार्गाची उभारणी यासह 11,169 कोटी रुपये खर्चाच्या 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांसाठी 7,630 कोटी मंजूर करण्यात आले। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं सन 2025 हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे। येत्या 15 ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती साजरी होते आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात 2025 हे वर्ष माऊली महोत्सव म्हणून साजरा करण्याचं परिपत्रक जारी केलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये शेतमजूर टंचाईच्या समस्येमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आपल्या शेती पद्धतीमध्ये मोठे बदल करावे लागतात। यंदा अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक कापसाऐवजी मका आणि सोयाबीनसारख्या पिकांना प्राधान्य दिलंय, मात्र या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केलाय। सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेकडून थकीत बिलावरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयामध्ये अधिकाऱ्याला घेराव घालत आंदोलन करण्यात आलं। येत्या 8 दिवसात फसवणूक केलेल्या कारखान्यांविरोधात गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगावमध्ये महसूल विभागाच्या आदेशानुसार महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे आणि या उपक्रमात नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे। नागपुरातील अनेक भागातील पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करणाऱ्या लुटारू दुल्हनला पोलिसांनी अटक केली आहे। या महिलेनं तब्बल 8 लग्न केली असून 8ही पुरुषांना गंडा घातलाय। बारामती इंदापूर एसटीमध्ये एका माथे फिरून एका प्रवाशावर कोयत्यानं हल्ला केला। हल्ल्यामध्ये हा प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्यानंतर माथे फिरून स्वतःवर देखील वार केलाय। बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी असताना हा संपूर्ण प्रकार घडला। बुलढाण्याच्या खामगाव शहरातील नगरपरिषदेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कार डेकॉर या दुकानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून लाखोंचं नुकसान झालंय। रोवणी कामासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटल्यानं अपघात झाला। या अपघातात 21 महिला मजूर जखमी झाल्यात, त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। एसटी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली। यात टेम्पो चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। या अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय। नाशिकच्या हिरावाडीमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। पत्नीला गुंगीचं औषध देऊन अश्लील व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीनं डान्स बारमध्ये नाचण्यास भाग पाडलं असा आरोप पत्नीनं केलाय। या प्रकरणी पती आणि त्याच्या 2 मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक चंद्रभान अग्रवाल यांच्या घरात टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपींना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलं। तब्बल 1200 किलोमीटर पाठलाग करून अखेर आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये वाळूची चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केलाय। दगडानं मारहाण करत दमदाटी करण्यात आली आहे। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वालावलमध्ये कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर तहसीलदारांनी धडक कारवाई केली। 6 रॅम्प जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेलाय। रस्त्यावरून जाताना रस्त्यावरील खड्ड्यात गाडी घसरून ही व्यक्ती रस्त्यावर कोसळली आणि तेवढ्यातच पाठीमागून येणाऱ्या कारनं त्यांना चिरडलं। हा अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। छत्रपती संभाजीनगरात सिडको पोलिसांनी एका सायकल चोरट्याला अटक केली आहे। त्याच्याकडून 1,16,000चा 19 सायकल जप्त केलेल्या आहेत। पुणे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान 3 संशयितांना अटक करत त्यांच्याकडून 2 लाखांच्या 5 चोरीच्या मोटारसायकल जप्त केलेल्या आहेत। आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याचं आरोपींनी कबूल केलंय।
सोलापुरातील नामांकित शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीचा एका शिक्षकानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला। मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार होत होता आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सोलापुरातील होडगी गावात चोरट्यांनी सराफाचं दुकान फोडलं। दुकानातील जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केलाय। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। म्हसळा शहरातील भरवस्तीमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। भरवस्तीमध्ये वृद्धाच्या घरात घुसत त्याची धारदार शस्त्रानं गळा चिरत हत्या करण्यात आली आहे। हल्ल्यानंतर या आरोपीनं पळ काढला असून आरोपीचा शोध घेतला जातो। अहिल्यानगरमध्ये कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। या प्रकरणी जखमी अन्सार रहीम शेख यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात पावसाचं प्रमाण कमी होताच वातावरणात मोठा बदल झालेला आहे। जुना पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करताना लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे मालेगाव शहरातून वाहणारी गिरणा आणि मोसम या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीचं पाणी गिरणा धरणात जात असल्यानं धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते। राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचं प्रमाण सरासरी इतकं राहील, तर कोकण आणि खानदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। देशात जवळपास सर्वच भागात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलेला आहे। दिवसेंदिवस तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमानं निवृत्त कर्मचाऱ्यांचं तब्बल 493 कोटी रुपये थकवल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। बेस्ट उपक्रमाकडून थकीत देयकं देण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं उदरनिर्वाह करायचा कसा, असा गंभीर प्रश्न बेस्टच्या 2000हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांपुढे उभा ठाकलाय। पावसाळा सुरू असल्यानं पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यातील गढूळतेचं प्रमाण वाढलेलं आहे। गढूळ अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांच्या प्रमाणाचाही वापर वाढलेला आहे आणि त्यासाठी 3 कोटी 13 लाख रुपयांची रसायनं घेण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यातील 393 पाणी नमुने मे आणि जूनमध्ये पिण्यास अयोग्य आढळल्याचं सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलेलं आहे। या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसह पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांचा समावेश आहे। शालेय शिक्षण विभागानं UDIS आणि सरल प्रणालीतील माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि या निर्णयामुळे आता 7,43,000 शिक्षकांना एकाच व्यासपीठावर माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे। त्यामुळे शिक्षकांचं काम आता दुपटीनं कमी होईल। महापालिकेच्या 64 भूखंडावरील झोपड्यांचा पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 136 विकासकांनी निविदा भरलेल्या आहेत आणि या सर्व अर्जाची पडताळणी पालिकेकडून होणार आहे। तर 5 ऑगस्टला पात्र विकासकांमधून सर्वाधिक प्रीमियम देणाऱ्या विकासकांची निवड केली जाणार आहे। हवाई प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि समृद्ध करण्याच्या अनोख्या उपक्रमांतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील इमारतीमध्ये मोफत वाचनालय सुविधा सुरू केलेली आहे। त्यामुळे विमानाला विलंब होणार असल्यास प्रतीक्षा कालावधीमध्ये प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे। नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठाअंतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गतच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीनं 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। या घोटाळ्यामध्ये बनावट सामंजस्य करारपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीनं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। राज्य कोट्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे।